नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून जी भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे, अपेंटिसशिप पदाकरता ही पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे. आता कुणाला बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असेल, त्यांना एक्सपिरियन्स हवा असेल, तर तुम्ही अपेंटिसशिप बँकिंग सेक्टरमध्ये करू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून. ओके. आता टोटल इथं 4,500 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता असणारे एनी ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. फ्रेशर फॉरांसाठी सुवर्ण संधी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जर भरती निघालेली आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून आलेली आहे. ओके, हेड ऑफिसकडून तर रिक्वायरमेंट आलेली आहे. ओके, जे की नोटिफिकेशन दिलेलं आहे एंगेजमेंट अपेंटिसशिप्स अंडर द अपेंटिसशिप्स ऍक्ट असणार आहे 1961चा 2026-27 साठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याचे 4,500 पदांसाठी ही भरती आलेली आहे. टोटल सीट किती असणार आहे? 4,500. याची ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे आजच्या तारखेपासून 12 जून 2026 पासून. तर क्लोजिंग असणार आहे शेवटची दिनांक 22 जून 2026 ची. पेमेंट फीस पे करायची तारीख पण सेम आहे 12 जून 2026 ते 22 जून 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ओके, 12 जून 2026 ते 22 जून 2026 पर्यंत. तुमची जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे फर्स्ट वीकमध्ये असणार आहे जुलैच्या. लगेच तुमची एक्झामिनेशन पण होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. सेंट्रल बँक ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर बँक आहे, ज्याच्या की पॅन इंडियामध्ये नेटवर्क फॉर्म 4,500 पेक्षा ब्रँचेस प्लस आहे त्यांच्या. ओके, 81 8,12,000 करोडचा त्यांचा बिझनेस टर्नओव्हर आतापर्यंत झालेला आहे. ओके, अशा पद्धतीचे चांगल्या बँकेमध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे अपेंटिसशिप्स करण्याची. याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे नंबर ऑफ द सीट जे आहे, वॅकन्सीज असणार आहे याच्यामध्ये ॲक्च्युअल फॉर द आपल्याला बँकिंग सेक्टरसाठी मॉडिफिकेशन चेंजेस वगैरे होणार नाही. तरी पण आपण कॅटेगरी वाईज फॉर्म भरत असाल त्या कॅटेगरीनुसार आपलं मेरिट लिस्ट लागणार आहे. आता मेडिकल फिटनेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, आपले सगळे डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. ओके, आपली एक्झामिनेशन झाल्यानंतर एम-बी-बी-एस डॉक्टरकडून तुमची आपलं मेडिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. तुम्ही जर एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू, यू-आर जनरल कॅटेगरीचे असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन पण लागणार आहे. त्या कॅटेगरीनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ डेट दिलेला आहे इलिजिबिलिटी क्रायटेरियाचा 31/5/2026चा. बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट्स फॉर रिक्वेस्टेड फॉर द इन्शुअर इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्या तरच अप्लाय करा, जे की मी तुम्हाला आता सांगणारच आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, जे आपण खालीलप्रमाणे बघू. नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिप वाले अप्लाय करू शकता, काही हरकत नाही आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे 31/5/2026 पर्यंत एज लिमिट आणि क्वालिफिकेशन आपलं काउंटिंग डेट आहे. एज लिमिट, रजिस्ट्रेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि ट्रेनिंग ड्युरेशन म्हणजे अपेंटिसशिप किती वर्षाची दिलेली आहे. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी NATHच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. नॅशनल अपेंटिसशिप ट्रेड स्कीममधून. ओके, 20 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एनी डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन झाले असेल कोणत्याही शाखेतून तर अप्लाय करू शकतात. तुमची अपेंटिसशिप्स असणार आहे याच्यामध्ये 12 महिन्यांची म्हणजे 1 वर्षाची. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ दिलेली आहे डेमो म्हणून 31/5/1998 पासून तर 31/6/2006 पर्यंत आपल्या जर जन्मतारीख असेल तर आपण अप्लाय करू शकता. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, पी-डब्ल्यू-डीला कॅटेगरी वाईज सूट असणार आहे. प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तरच अप्लाय करू शकता. डिग्री सर्टिफिकेशन आणि मार्कशीट सगळे असेल तरच अप्लाय करा मित्रांनो. ओके, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. एज लिमिट देण्यात आलेलं आहे यामध्ये. एस-सी, एस-टी कॅटेगरीला 5 वर्षाची सूट आहे. ओ-बी-सी, एन-सी-एलला 3 वर्षाची सूट आहे. पी-डब्ल्यू-डी, यू-आर, ई-डब्ल्यू-एसला 10 वर्षाची सूट आहे. पी-डब्ल्यू-डी, ओ-बी-सीला 13 वर्षाची सूट आहे. पी-डब्ल्यू-डी, एस-सी, एस-टीला 15 वर्षाची सूट आहे. त्याच्यानंतर त्याचं वुमेन कॅटेगरी जी आहे असणार आहे. डिवोर्सेस वगैरे तुम्ही महिला वगैरे असाल तर तुम्हाला अप टू 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता जनरल ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीवाले. त्याच्यानंतर ओ-बी-सीमध्ये असाल तर 38 वर्ष आणि एस-सी-एस-टी 40 वर्षापर्यंत महिला अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये जर बघायला गेले आपल्याला तर प्लीज नोट फॉर द चेंज कॅटेगरी सबमिशन फॉर द ॲप्लिकंट विल नॉट परमिटेड फॉर द एनी स्टेज. ओके, रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन. जे पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत ते कॅटेगरीनुसार तुमची भरायची आहे. ओके, ज्या कॅटेगरीनुसार तुमची निवड होणार तिथंच तुमचा अपेंटिसशिपसाठी नंबर लागणार आहे. ओके, मॅक्झिमम आपल्याला याच्यात माहिती देण्यात आलेली कॅटेगरीबद्दल पण संपूर्ण पी-डब्ल्यू-डी असो काही ई-डब्ल्यू-एस असो. ओके, हे आपण बघून घ्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सांगतो. जे बी तुम्ही कॅन्डिडेट असाल अपेंटिसशिपसाठी तुमची
एक टेस्ट घेतली जाईल, जी की ऑनलाईन टेस्ट असणार आहे. BFSI SSC कडून टेस्ट आपली लोकल लँग्वेज असणार आहे स्टेटनुसार. ओके. ज्या स्टेटचे तुम्ही असाल त्याची लोकल लँग्वेजमध्ये टेस्ट घेतली जाणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज आहे, तर तुम्ही मराठीमधून तुमची टेस्ट एक लोकल लँग्वेज टेस्ट घेतली जाते आणि तुमचा एक्झामिनेशन पॅटर्न असणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 20 मार्क असणार आहे. इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकतात. कॉम्पिटिटिव्ह अँड रिझनिंग अबिलिटीज 20 क्वेश्चन 20 मार्क असणार, इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकतात. कॉम्प्युटर नॉलेजचे 20 क्वेश्चन 20 मार्क असणार, इंग्लिश हिंदीमध्ये तुम्ही देऊ शकतात. आणि जनरल इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्क असणार, तुम्ही इंग्रजीमध्ये देऊ शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसची 20 क्वेश्चन आणि 20 मार्क असणार आहे, इंग्लिशमध्ये देऊ शकतात. 60 मिनिटाचा टाइम दिलेला आहे एक्झामिनेशनला. 100 क्वेश्चन असणार आहे. 100 मार्कांसाठी एक्झामिनेशन घेतली जाणार आहे. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. जर तुम्हाला येत नसेल क्वेश्चन तरीही तुम्ही त्याचं उत्तर देऊन द्या. काही आपले मार्क कट होणार नाही. लक बाय आलं बरोबर निघालं तर आपला मार्क मिळून जातील. ओके. त्यानंतर ड्रॉ डिपेंडिंग दिलेले आपण आपल्याला मेरिट लिस्ट जी आहे कॅन्डिडेटचं रिमार्क असणार आहे, जी की अकॉर्डिंग असणार आहे, जी की आपल्या कॅटेगरीनुसार आपलं असणार आहे. आफ्टर फॉर एक्झामिनेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनली क्वालिफिकेशन सिलेक्शन अवेलेबल फॉर द BFSI SSC वेबसाईट करून टेस्ट आपली घेतली जाणार आहे लोकल लँग्वेज टेस्ट. आता तुम्ही महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज टेस्ट घेतली जाईल, जी की तुमची लिहिता वाचता बोलता आला पाहिजे ती लँग्वेज तुम्हाला लोकल लँग्वेज तुमची. ओके. इंग्लिश हिंदी मराठी असेल जे पण असेल ते. त्याच्यामध्ये दिलेलं 10वी 12वी ग्रॅज्युएटचे सगळे मार्कशीट्स आपल्याला लागणार आहे लँग्वेज टेस्टसाठी. 10वी किंवा 12वीमध्ये आपला एक सब्जेक्ट असणे गरजेचं आहे. मराठी सब्जेक्ट आपल्या 10वीमध्ये असेल किंवा 12वीमध्ये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मराठीचं आपल्याला सर्टिफिकेट लागत नाही. ते त्याच्यातूनच आपण ग्राह्य धरले जात असते. ओके. त्याच्यानंतर इथं बघायला गेलं साईड टेस्ट दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑदर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे रिगार्डिंग फॉर द एक्झामिनेशन प्रोसेसर इन्फॉर्मेशन हँड आउट फॉर द सेम अवेलेबल फॉर द BFSI SSC कडून. ओके. त्यानंतर याच्यामध्ये फायनल सिलेक्शन दिलेलं आहे, जे की मेरिट लिस्टनुसार असणार आहे, जे की मीटिंग द कट ऑफ मार्क्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन डिसाईड बाय द बँक. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये असणार आहे डेट ऑफ बर्थ कॅटेगरी एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार आपलं सिलेक्शन केलं जाईल क्वालिफाईंगचं. ओके. लोकल लँग्वेज टेस्ट आणि त्याच्यानंतर स्टेट कोणता आहे, त्याच्यानंतर मेडिकली फिटनेस आपलं चांगलं असेल तरच आपलं सिलेक्शन होईल. कॉन्ट्रॅक्ट अपेंटिसशिप असणार आहे 1 वर्षासाठी, जे की तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला अपेंटिसशिप झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते की तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये अपेंटिसशिप्स केल्यामुळे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेशन दिलं जातं. जेणेकरून तुम्हाला कोणत्या बँकमध्ये तुम्ही गेले एक्झाम्पल आता नंतर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकिंगसाठी जायचं असेल तर तुम्ही ते अपेंटिसशिप सर्टिफिकेशन देऊन दुसऱ्या बँकेमध्ये जॉब करू शकता. तुम्हाला पेमेंटमध्ये हाईक पण भेटते आणि तुमचा पुढे करिअर पण बनतं. ओके. ड्युरेशन दिलेलं आहे ट्रेनिंगचं 12 मंथ म्हणजे 1 वर्षाची असणार आहे अपेंटिसशिप. स्टायपन असणार आहे तुम्हाला ₹15,000 फिक्स आपल्याला स्टायपन असणार आहे 1 वर्षभर. ओके. ट्रेनिंग कंडिशन दिलेल्या आहे, ओव्हरटाईम दिलेला आहे, लीव्हज अँड हॉलिडेज आपल्याला सगळं काही असणार आहे. बँकिंगचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्यानुसार तुम्हाला सगळी फॅसिलिटी भेटेल. ओके. सुट्ट्या वगैरे. असेसमेंट दिलेलं आहे, सर्टिफिकेशन तुम्हाला दिलं जाईल, जे की आफ्टर तुमचं अपेंटिसशिप ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला अपेंटिसशिपचं सर्टिफिकेशन दिले जाते, जे की असेसमेंट टेस्ट घेतली जाते. सर्टिफिकेशन आपल्याला भेटून जातं, जेणेकरून आपल्याला पुढे चालून दुसऱ्या जॉबसाठी इथं लागेल त्यासाठी. टर्मिनेशन अपेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट आहे, जी की तुम्ही बँकेची ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं तर ठीक आहे, तुम्हाला इथं टर्मिनेट पण करू शकतात. हे लक्षात असू द्यायचं जर आपल्याला मनापासून करायचं असेल अपेंटिसशिप तरच करा. आता कंडक्ट दिलेलं याच्यामध्ये आपल्याला डिसिप्लिन दिलेलं आहे, जे की ॲज पर सिलेक्शन्स अपेंटिसशिप्स ॲक्ट दिलेलं आहे त्यानुसारच. ओके. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. इंटरमिशन चार्ज दिलेला आहे, नॉन रिफंडेबल आहे, जे की 18% GSTसह आपल्याला फी पे करायची आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॅटेगरीनुसार असणारे ॲप्लिकेशन फीज आणि आपले चार्जेस असणारे टोटल फीज दिलेली आहे. आता याच्यामध्ये जनरल EWS OBC मेल कॅन्डिडेट जर असाल पुरुष असाल तर ₹600 एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फीज ₹200 फी चार्जेस इंटरमिशन फी चार्जेस ₹800 प्लस 18% GST आणि ₹944 लागणार आहे. जनरल EWS OBC फिमेल असाल महिला असाल ₹400 फी लागणार आहे, ₹200 चार्जेस आणि 600 प्लस 18% GST ₹708 लागणार आहे. SC/ST मेल फिमेल असाल तर कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीज नाही, ₹200 चार्ज लागणार आहे आणि त्याला 18% GST म्हणजे ₹236. PWDला पण सेम तसंच आहे, ₹200 चार्ज प्लस 18% GST म्हणजे ₹236. ट्रान्सजेंडर एनी कॅटेगरीमध्ये असाल ₹200 प्लस 18% GST म्हणजे ₹236 लागणार आहे. त्या कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे पेमेंट आपल्याला जे आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पे करायचं आहे, त्याची रिसिप्ट वगैरे आपल्याला काढून घ्यायची आहे मित्रांनो. ओके. अदर टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे, जे की कॅन्डिडेट्स आपल्याला असाल ॲप्लिकेशन नंतर आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून जे आहे त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे. 12 मंथची अपेंटिसशिप्स आहे. त्याच्यानंतर फॉलोवर लीव्ह फॅसिलिटी असणार आहे, वर्किंग कंडिशन असणार आहे, हॉलिडेजला सुट्टी असणार आहे.
कॅन्डिडेटसाठी आपल्याला जॉब एक्सपिरियन्स भेटणार आहे, आफ्टर सर्टिफिकेट भेटणार आहे ट्रेनिंग झाल्यानंतर, अप्रेंटिसशिप झाल्यानंतर. अशा पद्धतीची ही फॉर्च्युनिटी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये रेग्युलर एम्प्लॉय तुम्ही होणार नाही. ओके, नो ऑब्लिगेशन फॉर द रेग्युलर एम्प्लॉयमेंट. अप्रेंटिसशिपसाठी आहेत. अप्रेंटिसशिप झालं, तुमचं काम संपलं, अप्रेंटिसशिप झाली की तुम्ही दुसऱ्या बँकेत जाऊ शकतात कुठे पण. ओके, 1 वर्षानंतर. ओके, नंतर कधी बँकेकडून वॅकन्सी आली तर तुम्हाला अप्रेंटिसशिपचा फायद्यामुळे तुम्हाला डायरेक्टली पण घेऊ शकतात त्याच बँकेत जर वॅकन्सी आली तर. ओके, अशा पद्धतीची आपल्याला ही फॉर्च्युनिटी असते एक प्रकारे. त्याच्यानंतर जर पुढे गेलं तर कॅटेगरी वाईज इथं सिलेक्शन असणार आहे. आपल्याला याच्यात माहिती दिलेली आहे. तर गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला ऑनलाईन फॉर्म फिल करण्यासाठी. NATSच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. NATS एज्युकेशन डॉट या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. जी की त्याची वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, आणि PFSISSC.com ची पण वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. छोटी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्हाला लागेल ती नंतर. ओके, त्याच्यानंतर जर पुढे गेल्या मित्रांनो आपण आता डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. फोटोग्राफ सिग्नेचर, स्कॅन डॉक्युमेंट करायचे, फोटोग्राफ सिग्नेचर अँड डॉक्युमेंटेशन आपले ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे डॉक्युमेंट्स, मार्कशीट्स अँड डिग्री सर्टिफिकेशन व्हेरीफाय आपल्याला करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने. ओके, तेव्हाच आपल्या इथं फॉर्म सबमिट होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. आता ॲक्शन दिलेलं आहे, तुम्ही कधी गाईडलाईन दिलेली आहे, ॲक्शनच्या विरोधात तुम्ही काही कामं केलं तर तुमचं इथून अपेंडिक्समधून टर्मिनेशन पण होऊ शकतं, सिलेक्शन होणार नाही आणि तुमच्यावर कारवाई केली जाईल. ओके, त्याच्यानुसार आता पुढे याच्यात वेबसाईट लिंक दिलेली आहे, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे, जे की व्हेरिफिकेशन करायचं आहे. फॉलोइंग फॉर डॉक्युमेंटेशन्स, ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे लागणार आहे. सेल्फ अटेस्टेड जेव्हा तुमचं इथं व्हेरिफिकेशनला जाणार, ओरिजिनल डॉक्युमेंटसह त्याची झेरॉक्स कॉपी आणि आपली सिग्नेचर करायची त्याच्यावर. ओके, सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. हे लक्षात असू द्या. जे पण आपले असेल ते म्हणजे त्याच्यावर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, त्यानंतर म्युनिसिपलचं सर्टिफिकेशन असेल, डेट ऑफ बर्थसाठी फोटो आयडेंटिटी प्रूफ असेल किंवा आपल्याला सेमिस्टर वाईज मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे HSC कास्ट सर्टिफिकेशन असतील. ओके, OBCचं असेल किंवा डिसेबिलिटीचं असेल, त्याकडे सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये डेमो दिलेला आहे, त्या डेमो फॉर्म तुम्ही बघून घ्यायचा आहे. आता डिक्लेमर दिलेला आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर खाली जर बघायला गेलं आपल्याला तर दिलेले आहे आपल्याला ट्रेनिंग सीट्स दिलेले आहे ऑल इंडिया वाईज. ओके, तर ऑल इंडियामध्ये जर बघायला गेलं तर स्टेट दिलेलं आहे, ट्रेनिंग सीट दिलेलं आहे SC ST OBC EWS UR आणि PWDची वॅकन्सी आहे. अंदमान निकोबार आयलंडमध्ये जर बघायला गेलं UTमध्ये एक वॅकन्सी आहे टोटल ऑफ कॅटेगरीनुसार. आंध्र प्रदेशमध्ये 128 वॅकन्सी आहे, अरुणाचल प्रदेशला 8 वॅकन्सी, आसाममध्ये 118 वॅकन्सी, बिहारमध्ये 433 वॅकन्सी आहे, चंदीगडमध्ये 9 वॅकन्सी आहे. सॉरी, चंदीगडमध्ये 9 वॅकन्सी, छत्तीसगडमध्ये 114 वॅकन्सी, दादर अँड नगर हवेलीमध्ये 1 वॅकन्सी, दमण अँड दीवमध्ये 1 वॅकन्सी, दिल्लीमध्ये 97 वॅकन्सी, गोवामध्ये 28 वॅकन्सी, गुजरातमध्ये 305 वॅकन्सी, हरियाणाला 137 वॅकन्सी, हिमाचल प्रदेशला 55 वॅकन्सी, जम्मू अँड काश्मीरमध्ये 13 वॅकन्सी, झारखंडला 87 वॅकन्सी, कर्नाटकाला 105 वॅकन्सी, केरळला 116 वॅकन्सी, लद्दाखला 1 वॅकन्सी, मध्य प्रदेशला 459 वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये आपल्याला 586 वॅकन्सी सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर मणिपूरमध्ये आपल्याला बघायला मिळेल 7 वॅकन्सी, मेघालयाला 8 वॅकन्सी, मिझोरामला 1 वॅकन्सी, नागालँडला 7 वॅकन्सी, ओरिसाला 103 वॅकन्सी, पुद्दुचेरीमध्ये 2 वॅकन्सी, पंजाबला 142 वॅकन्सी, राजस्थानला 170 वॅकन्सी, सिक्कीमला 15 वॅकन्सी, तामिळनाडूला 202 वॅकन्सी, तेलंगणाला 100 वॅकन्सी, त्रिपुराला 5 वॅकन्सी, उत्तर प्रदेशला 580 वॅकन्सी, उत्तराखंडमध्ये 41 वॅकन्सी आणि वेस्ट बंगालला 315. टोटल इथं 4,500 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तर सुवर्ण संधी आपल्याला आहे ऑल इंडियामध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेले आहे सीट, टोटल ऑफ सीट्स आपल्याला दिलेले आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आपली वॅकन्सी आहे. आता अंदमान निकोबार तुम्ही जिल्हा बघू शकता. ओके, आंध्र प्रदेशमध्ये 128 वॅकन्सी तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वॅकन्सी आहे. तसंच अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या जिल्ह्यात वॅकन्सी बघा, आसाममध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, बिहारमध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, चंदीगड छत्तीसगडमध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, गोवामध्ये, गुजरातमध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे बघून घ्या, हरियाणामध्ये बघून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहे, हिमाचल प्रदेशला बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, जम्मू काश्मीरला बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, उत्तराखंडमध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, कर्नाटकामध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, केरळमध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, लद्दाखमध्ये बघा कोणत्या जिल्ह्यात आहे, मध्य प्रदेशमध्ये बघून घ्यायचं कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात दिलेलं आहे याच्यामध्ये मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मुंबई दिलेलं आहे, रायगड दिलेलं, ठाणे, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद,
सांगली, सातारा, सोलापूरमध्ये आपल्याला व्हॅकन्सी बघायला मिळत आहे. त्यानंतर मणिपूरचे जिल्हे बघा, मेघालयाचे जिल्हे बघून घ्या, मिझोरामचे जिल्हे बघा, नागालँडचे, दिल्लीचे, ओरिसा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थानचे जिल्हे आहे, सिक्कीममध्ये जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सी आहे, तामिळनाडू झालं, तेलंगणा झालं, त्रिपुराचे जिल्हे आहे. त्यानंतर दादर आणि नगर हवेलीचे जिल्हे आहे, उत्तर प्रदेशचे, दिल्ली, उत्तराखंड आणि वेस्ट बंगाल अशा पद्धतीची जिल्ह्यांची नावं देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर दिलेल्या याच्यामध्ये लोकल लँग्वेज आपल्याला लोकल लँग्वेज आलेली पाहिजे, जसे की आंध्र प्रदेशची तेलुगू असं असेल तशा पद्धतीने. ओके. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज आपली लोकल लँग्वेज आलेली पाहिजे आणि आपल्या 10वीच्या सर्टिफिकेट असेलच मराठी लँग्वेज, काही हरकत नाही आपल्याला. आणि खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेली आहे. अशा पद्धतीची नोटिफिकेशन आली आहे तुमच्यासाठी. सुवर्ण संधी आहे. 4,500 पदांसाठी ही व्हॅकन्सी जाहीर करण्यात आलेली आहे. तर आजच्या तारखेपासून आपले फॉर्म चालू झालेले आहे 22 जून 2026 ते 12 जून 2026 ते 22 जून 2026 पर्यंत आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची मग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब नसतो, अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.